माइक वर या ठिकाणी कालच आपल्या बार्शी तालुक्यातील जे काही रस्ते सुचवलेले होते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत टप्पा 2 मध्ये, त्यामध्ये सौंदर्य ते बावी, कुसळम ते आनंदगाव, काळेगाव रस्ता, खंडवी ते गोडशेवाडी, बार्शी ते कांदलगाव, श्रीपत पिंपरी ते पुंजी रस्ता, झरेगाव ते नागोबाचा चौक, सुरडी लामण बुवा रस्ता, डोराळे ते यावली रस्ता, अशा पद्धतीचे जवळपास 75 कोटीहून अधिक या रस्त्याला या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत मंजुरी मिळालेली आहे। त्याचबरोबर आपल्या बजेटमध्ये सुद्धा देवगाव, पिंपळगाव, कडकलगाव, आगलगाव, कुसळ, खामगाव, तांदळवाडी, बावी, पानगाव, रस्तापूर, सुरडी, यावली, तरोळे, उंची ते कवटाळे असल्या रस्त्याचे PWDचा एक हे फॉर्मेट आहे। त्या फॉर्मेटनुसार जवळपास त्या रस्त्याला म्हणजे खामगाव ते तांदळवाडी साधारण त्याला 2.5 कोटी रुपये प्राप्त झाले। त्याचबरोबर उपळाई, खंडवी, श्रीपत पिंपरी, लक्षेवाडी हा रस्ता 7.5 कोटी, गुळकुळी, सुरडी त्याला 7.5 कोटी रुपये आपल्याला प्राप्त झाले, मंजुरी मिळाली। गोरमाळे, नारी, उपळे, दुमाळा म्हणजे साधारण गोरमाळे ते नारी, हिंगणी अशा पद्धतीने जवळपास 5 कोटी, अशा पद्धतीने 15 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आपल्याला मंजूर झालेला आहे। यामध्ये जवळपास 90 कोटी रुपयाचा साधारण निधी या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला आहे। मध्यंतरीच आपल्या ज्या काही ग्रामपंचायतीचे कार्यालय होते त्याला सुद्धा जवळपास 5.5 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे। अशा रीतीनं या अगोदरही लोकसभेच्या अगोदरही आपण मोठ्या प्रमाणामध्ये बार्शी तालुक्यामध्ये शहर, ग्रामीण, वैराग या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला। उपसा सिंचन आहे, बार्शी पाणी पुरवठा योजना आहे, त्याचबरोबर साठवण तलावाचा निधी असेल, PWDच्या माध्यमातून असून मुख्यमंत्री सडक योजना 354-55 अशा सर्व स्तरातून 25-15 या 95 या सगळ्याच योजना आपण या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर माझ्या माहितीप्रमाणे निवडणुका या बाजार समिती किंवा विधानसभा या जवळपास आलेल्या आहेत। बाजार समिती तर मतदार यादीची सगळी प्रक्रिया सुरू आहे आणि विधानसभेची पण माझ्या माहितीप्रमाणे नोव्हेंबरमध्ये निवडणूक लागण्याची शक्यता आहे। जवळपास 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी आहे। आणखीनही प्रामाणिकपणाने ज्या काही योजना किंवा जो निधी आपल्या तालुक्याच्या पदरात पाडून घेण्याचा विषय असेल त्या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणाने या ठिकाणी प्रयत्न करतोय। त्याचबरोबर मध्यंतरी पण मी माहिती दिलेली होती की जो येलो मोजाकचा विषय होता, येलो मोजाक आणि दुष्काळ आपला जाहीर झालेला होता, जे 40 तालुके दुष्काळामध्ये, तीव्र दुष्काळामध्ये जाहीर केले होते। पण तो एकाच तालुक्याला एकाच ह्याच्यामध्ये 2 वेळेस अनुदान देणं अडचणीचं, त्यामुळे येलो मोजाकचा विषय थोडा त्याच्यामध्ये पसर असं झालेला आहे। त्यामुळं तो जरी रद्द झाला तरी तो रद्द झाला तरी आमच्या दुष्काळाचा निधी आम्हाला मिळावा अशा पद्धतीची मी मागणी केली आहे। त्याची फाईल प्रक्रियेमध्ये आहे। माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या 8-10 दिवसामध्ये जरी येलो मोजाकची काय अडचण आलेली असेल तर तो दुष्काळाचा निधी म्हणून राहिलेल्या 65-70 हजार शेतकरी साधारण त्यामध्ये समाविष्ट त्याच्यामध्ये होईल। कारण या अगोदर 30,000 शेतकऱ्यांना दुष्काळाचा निधी मिळालेला आहे, उर्वरित शेतकऱ्यांना पण तो निधी मिळून जाईल। अशा रीतीनं माझ्या माहितीप्रमाणे माझ्या कारकिर्दीमध्ये 422 कोटी रुपये आपण अतिवृष्टी, पीक विमा, त्याचबरोबर सततचा पाऊस, फळबागाचं अनुदान, दुष्काळाचं अनुदान या सर्व स्तरातून आतापर्यंतचा निधी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। त्याचबरोबर या कालच्या बजेटमध्ये सुद्धा साधारण या अगोदरच पत्रकार परिषद घेणं गरजेचं होतं, परंतु वेळाअभावी सातत्यानं मुंबई किंवा अंतरवाली, सराटी या वेळोवेळी आपल्या काही आणखीन योजना राहिले त्यामध्ये आपण म्हणलो की वैरागच्या MIDCचा विषय त्याला संतनाथ साखर कारखान्याची जमीन आपण हँडओव्हर करायची, परंतु त्या ठिकाणी MIDCची बैठक ही मी घेतलेली होती।
त्या ठिकाणी एक तांत्रिक अडचण आली की त्या ठिकाणी लिक्विडेटर कारखान्याचा ताबा आहे सध्या. इलेक्टेड बॉडी जोपर्यंत, कारण तो सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे, जोपर्यंत त्या ठिकाणी निवडणूक लागू ती बॉडी त्या ठिकाणी येत नाही आणि बॉडी ठराव करून AYDC कडे विनंती करत नाही, तोपर्यंत एखादा जरी सभासद कोर्टामध्ये गेला तर त्या ठिकाणी ती जमीन हस्तांतरित करण्याकरता अडचण येऊ शकते. असा थोडा टेक्निकल मुद्दा आहे. तो विधी व न्याय खात्याकडून तिचं मत मागवण्याचा त्या ठिकाणी MIDC मीटिंग मध्ये ठरलेला आहे. त्या दृष्टीने त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत. उर्वरित आणखीन आपला तिसरा टप्पा आहे पिंपळगावच्या धरणातलं पाणी. आता बराच कालावधी झालेला, आता 1.5 महिना राहिले नाही, तर उर्वरित काम जेवढी काही आचारसंहिता लागण्याच्या अगोदर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. जेवढं काय पदरात पाडून जास्तीत जास्त घेता येईल तेवढं घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि याचबरोबर बजेटमध्ये सुद्धा आज आपण पाहतोय की लखपती निधी, त्याचबरोबर लाडली बहीण योजना, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना, त्याचबरोबर आपल्या 12वी पास, परत डिप्लोमा झालेले, परत ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांकरता सुद्धा शासनानं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यांना आधार देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. अशा रीतीनं सातत्यानं शेतकऱ्यांना सुद्धा जुनं वीज बिल माफ केलं, 7.5च्या HP पर्यंत वीज बिल माफ केलेलं आहे. भविष्य काळामध्ये मला आशा आहे की शेतकरी बांधवाला सुद्धा कमीत कमी 1 ते 3 लाखाचं कर्ज माफ करावं, अशा पद्धतीची आमच्या सगळ्याच आमदाराची मागणी शेतकऱ्याच्या वतीने आहे. तोही निर्णय जर त्याच्यावरती अभ्यास चालू आहे, जर ते बजेटमध्ये बसत असेल आणि काही टेक्निकल अडचणी येणार नसतील तर निश्चितपणानं तोही सकारात्मक निर्णय घेण्याचा शासनाचा विचार आहे. आणि अशा रीतीनं संपूर्ण स्तरावरती माता भगिनी असतील, तरुण वर्ग असेल, शेतकरी बांधव असतील, आता ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी हे निर्णय जाहीर केले लाडली बहीण योजना, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना, त्यावेळेस विरोधकांनी टीका करायला चालू केली, आता लाडल्या भावाचं काय करायचं. मग आता शेतकरी तर होऊच आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी वीज बिल माफीच्या माध्यमातून आणि हे तरुण मित्रांकरता सुद्धा जे विद्यार्थी मित्र आहेत की ज्यांना काही भविष्यामध्ये त्यांचं जीवन काढायचं, मग सर्व्हिसच्या माध्यमातून असो, उद्योगाच्या माध्यमातून असेल, त्यांना सुद्धा 12वी डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशनच्या माध्यमातून आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु सातत्याने या ठिकाणी विरोधकांची भूमिका आहे. रोज उठसूट सकाळी 9 वाजले की चालू झालं, असं झालं तसं झालं. परंतु ज्या खात्रीशीर या ठिकाणी सांगू इच्छितो, विरोधकाला पण आव्हान करू इच्छितो की जनतेला पण नम्रपणे मी विनंती करू इच्छितो की माझ्या माहितीप्रमाणे 2 वर्षामध्ये बार्शीच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढा विकास या ठिकाणी झालेला आहे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या किंवा तुमच्या सरकारच्या माध्यमातून एवढा कधीच आम्हाला आठवत नाही. एवढा विकास जलसंपदा खात्याला सुद्धा 30,000 कोटी निधी 2 वर्षांमध्ये मिळणं ऐतिहासिक रेकॉर्ड झाले. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा फार मोठा आहे, चंद्रकांतदादा पालकमंत्री यांनी आपल्या बार्शी तालुक्याला फार मोठं सहकार्य दिलेलं आहे, महाराष्ट्र राज्याला सहकार्य दिलेलं आहे. परंतु लोकसभेमधले निकाल पाहता एक धक्का तंत्रच आणि या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा सुन्न झाला की असे निकाल लागले. कारण एका बाजूला विकास, दुसऱ्या बाजूला प्रत्येक समाजामधली येणारी आरक्षणाची मागणी. या ठिकाणी मला आणखी नम्रपणे विनंती करायची की सर्व समाज बांधवांना सातत्यानं आरक्षण किंवा प्रत्येक समाजाच्या, मराठा समाज असेल, OBC समाज बांधव असतील, दलित समाज बांधव असेल, सगळ्यांच्याच मागण्या सातत्यानं या अगोदरच्या सरकारमध्ये पण आलेल्या आहेत आणि भविष्यात या मागण्या पण राहणारच आहेत. परंतु विकास कामावरती कुठलाही परिणाम होणार नाही किंवा खऱ्या अर्थाने जी विकास कामं करतात या सुद्धा गोष्टीचा प्रत्येक समाज बांधवांनी विचार करणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गरजेचं वाटतंय. भविष्यामध्ये हा विचार सर्वांनीच करावा अशी या ठिकाणी नम्रपणाने मी विनंती करू इच्छितो. कारण या ठिकाणी आज केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण पाहतोय की माननीय नरेंद्र मोदी साहेब 3ऱ्यांदा पंतप्रधान झाले. आज केंद्राचं सुद्धा मोठं आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे 2 वर्षामध्ये. त्याच्यामुळे आज योजना, आज आपण बार्शी नगरपालिकेची पाणी पुरवठ्याची योजना पाहतोय.
या योजनेला सुद्धा आपल्याला दोन खरेदी केंद्र सरकारची गरज आपल्याला सातत्याने लागत असते. आज केंद्रामध्ये सरकार आहे, त्यामुळे भविष्य काळामध्ये आपल्या राज्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आता 8 लाख कोटीचं कर्ज आपल्या राज्यावरती आहे. भविष्यातला ही मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नाही म्हणून त्यांना हा एक भत्ताच दिलाय म्हणणं हरकत नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सातत्याने शेतकऱ्यावरती संकट येत आहे, त्यामुळे मी बिल माफ केली आहे. आणि अशा ह्या सगळ्याचं गणित बसवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला केंद्र सरकारची सुद्धा भविष्य काळामध्ये सहकार्याची अपेक्षा निश्चितपणे आहे, गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनीच या ठिकाणी आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर विकास होत असेल तर या ठिकाणी भविष्य काळामध्ये सर्वांनीच कुठलाही राग मनामध्ये न व्यक्त करता, कारण समाजाचे हे प्रश्न यापूर्वी आहेत, आज हे उद्या त्याचा राग कुठलाही व्यक्त न करता विकास कामं करणाऱ्या व्यक्तिमत्वाला किंवा सरकारला पाहावं अशी माझ्यासारखा एक कार्यकर्ता नम्रपणे विनंती करतोय. कारण आज एका बाजूला विकास होतोय आणि दुसऱ्या बाजूला समाजाच्या बाबतीमध्ये सातत्याने विरोधी पक्ष भडकतोय. काय झालं आरक्षणचं, काय झालं आरक्षण. मग मराठा समाज बांधवांचा आरक्षणचा विषय असेल, धनगर समाजाचा विषय की आदिवासी समाजामध्ये आरक्षण द्यावं, ओबीसी समाजाच्या आणखी काही मागण्या सातत्याने येतात, दलित समाजातल्या काय मागण्या आहेत, मातंग समाजाचा विषय की आम्हाला वेगळं, म्हणजे हे काही मुद्दे कधी थांबणार नाही. म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटलं की ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकारने विरोधी पक्षाला त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली, तुम्ही या लेखी द्या. आज या ठिकाणी मराठा समाजाची मागणी की ओबीसी मधलं आम्हाला आरक्षण मिळावं. ठीक आहे, मी या ठिकाणी काही या ठिकाणी विरोधी पक्ष आमच्यावरती पण टीका नको. आमदार थोडं सरकारचीच बाजू घेतात, अमुक करतात, आता विशिष्ट मी व्यक्तींची नावं घेत नाही, माझ्यावरती पण काय ठपका ठेवला जातो विरोधी पक्षाकडनं किंवा आमच्यावरती पण टीका केली. मग जे विरोधी पक्ष आहेत या राज्यातले त्यांना आम्ही सगळे मराठा समाजाचे आमदार विनंती करतो की तुम्ही लेखी द्या, ओबीसी समाजात आरक्षण द्यायला मराठा समाजाला काय हरकत नाही, आम्ही स्वागत करू. आम्ही आमचे पक्ष पण त्याच्यावरती विचार करू ना, काय आम्हाला काय अडचण आहे. परंतु तुमची भूमिका पहिल्यांदा स्पष्ट करा ना. तुम्ही बैठकीला कोणी लगी पळ काढायचं आणि मग दुसऱ्याच्या नावाने करायचं. आणि मी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी विनंती करू इच्छितो, ह्या ज्यांना मत दिली गेली किंवा ज्यांनी मत घेतली निवडून आले त्यांनी त्यांच्या लेटर हेडवरती मुख्यमंत्र्यांना पत्र द्यावं की माझा ओबीसी मधनं आरक्षण द्यायला पाठिंबा आहे, माझी काही हरकत नाही, काय अडचण नाही, आम्ही स्वागत करू. उद्या आम्हाला विरोधात बसवायचं असलं बसवा, आम्ही आनंदानं ते स्वीकारू, आम्हाला काय अडचण नाही त्यामध्ये. परंतु विनाकारण एवढा विकास कामं चांगली चालली असताना या ठिकाणी कुठंतरी एक वेगळं तरुणांच्या मनामध्ये काही भडकवायचं, विष घालवायचं. आणि हा विषय जो असतो तो काय सरकार एकच सोडवू शकत नाही, त्याला सगळ्या पक्षांनी, सगळ्याच राजकीय पक्षांनी याच्यामध्ये कुठलाही जातीय तणाव होणार नाही, कुठेही दोन्ही समाजामध्ये भांडण होणार नाही, या सगळ्यांना विश्वासात घेऊनच हे प्रश्न सोडवणं संयुक्त होईल. आता आपण पाहतोय की सगळीकडचीच परिस्थिती काय चाललंय, सगळ्याच गावागावामध्ये कोण कोणाचं तोंड बघत नाही, ही अशी परिस्थिती राज्यामध्ये कधी चालली नव्हती. परंतु काम करताना आपण पक्षाची आपली ध्येय धोरण असतात सगळ्याच. आम्ही आज सत्ताधारी पक्षामध्ये असलो तरी विरोधी पक्ष सुद्धा कधी सत्ताधारी होता, त्यांनी काय भूमिका मांडलेली जगाला माहिती नाही. इतके दिवस 40-40 वर्ष झालं हा काय लढा आताच नाही. आम्ही ज्यावेळेस मराठा महासंघात काम करत होतो त्यावेळेस पासूनचे कार्यकर्ते आम्ही आंदोलन केली, मोर्चे काढले, उपोषण केली, प्रचंड मोठा लढा या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामुळं कुठंतरी विनाकारण वेगळी भूमिका घेऊन सरकारवरतीच आरोप करायचे. आता उदाहरणार्थ मुख्यमंत्री लागली म्हणजे तो चालू केलं, ही निवडणुकीपुरतीच आहे. अरे आता जर कुणी कुणाला फसवलं असेल किंवा काय असेल, पुढे नगरपालिका येणार आहे, पंचायत समिती येणार आहे, जनता बसवून ना घरी कोणी कुणाला फसवलं तर. परंतु काय केलं की त्याला की दम विरोध करायचा की काहीतरी वेगळा विषय. पैसे तर पडू द्या, 15 दिवस झाले आता, 15 दिवस झालं त्याचं सगळं माझ्या माता बघितली, सगळ्या फॉर्म भरायला लागल्या, त्याची काय प्रक्रिया आहे, त्याची अकाउंट अमुक अमुक ही तर होऊ द्या, तो तर लगेच असं करायचं. मग तुम्ही तर एकदा सांगा ना तुम्ही काय करणार काय. आता 8,500 रुपये देतो म्हणजे दिले का? म्हणजे ह्यांनी ह्यांच्या कारकिर्दीमध्ये काय केलं
किंवा आता टीका मी कधी टीका करत नसायचो विरोधकांवर. आता इतके दिवस यांची सरकार होती, 40-40 वर्ष सत्तेत राहिलेले लोक आहेत तिथे. मग ह्यांनी कुठल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये काय दिलं तुम्हाला? कुठला प्रश्न सुटला आरक्षणाचा? हा का तसाच प्रश्न आहे काय? हा 1981 साली अण्णासाहेब पाटलांपासून प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये आता काही ना काही मार्ग तर निघालेले. मग कैलासवासी अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, सारथी आहे, शिक्षणाचा मुलींना मोफत शिक्षणाचा विषय निघाला, ह्याच्यातनं फायदे झाले. फक्त टेक्निकल जो मुद्दा आहे की ओबीसीतनं आरक्षण द्यायचं का नेमकं कशातनं द्यायचं, हा आता शिंदे समितीची मुदत वाढ त्याला सुद्धा ही करते आहेत किंवा कुणबीचे दाखले आहेत. आता मी आव्हान करतो, जे मंडळ आयोगाच्या शिफारशीप्रमाणे 94 साली जी निघाला कुणबी, मराठा कुणबी ह्याचा जो समावेश झालेला ओबीसी ह्याच्यामध्ये आरक्षणामध्ये, ज्याही मराठा समाजाचं तिथं कुणबी म्हणून उल्लेख आलेला, मराठा कुणबी, कुठल्याही मराठा समाजाच्या कुटुंबाला अडचण आली, मी या ठिकाणी गंभीर या ठिकाणी यावं, मी सगळं त्याचं कागदपत्र सगळं क्लिअर करून त्याचं सर्टिफिकेट मिळवून देण्यापर्यंतची जबाबदारी माझी असेल. त्याच्यामध्ये कुठलीच अडचण असंच कारण नाही. आणि त्याच्यामध्ये कुठल्या ओबीसी समाजाला पण तो कोणाचा प्रश्नच नाही, कारण ती केंद्रानं लागू केलेलं आरक्षण, राज्यानं त्याचं स्वीकार केलेला आहे. कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी, त्याच्यामुळे कोणाला वाईट वाटण्याचा हा एक राज्य घटनेतला आहे. शेवटी घटनेच्या ह्याच्यावरतीच आपण सगळं कामकाज बघतो ना. आणि आता काय काय जर म्हणतात हे करा ती करा ती करा, सगळे सल्ले देण्यापेक्षा प्रत्येकाला येणाऱ्या ज्या अडचणी असतात त्या सलोख्यानेच हा प्रश्न सुटणं आणि राज्य शांत राहणं असं माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला वाटतंय. निश्चितपणानं मराठा आरक्षणाचा सुद्धा हा प्रश्न सगळ्या पक्षांनी जरी एकत्र येऊन एका ठिकाणी बसले किंवा सेन्सिटिव्ह विषय आहे, कुठं जातीय तणाव होणार नाही काही नाही, अशा सगळ्या गोष्टीचा जर विचार केला नक्की हा प्रश्न मार्गी या ठिकाणी लागणार. आता काही केंद्रीय स्तरावरती सुद्धा ह्याचा विचार विनिमय होतोय सध्या. मग महाराष्ट्रामधला मराठा समाजाचा विषय आहे, हरियाणातला जाट समाजाचा विषय आहे, आंध्र प्रदेश मधला पण रेड्डी समाजाचा विषय आहे, त्यांच्या पण आरक्षणाचा, गुजरात मधल्या पटेल समाजाचा विषय आहे, राजस्थान मधल्या गुर्जर समाजाचा विषय आहे. असा जे प्रत्येक समाज बांधवांचा आरक्षण ह्याच्यावरती केंद्रामध्ये सुद्धा विचार विनिमय चालू झालेला आहे की मग केंद्रामधनं आरक्षण आपण ईडब्ल्यूएसचं 10% दिलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये आता प्रत्येक राज्याला 50%चा कोटा दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये वाढवलं तर ते ठिकाण अशी अडचण शंका उपस्थित होती. परंतु ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते टिकलं पण हायकोर्टातून, सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही. आता उद्या अशी आरक्षण जर त्या ठिकाणी आता 10% आरक्षण दिले, ह्याच्यावरती पण संशय आहे हे टिकते का नाही टिकते. त्याच्यामुळे आपण केंद्र सरकारचंच काय आरक्षण मिळते का किंवा ते देता येते का ह्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही ज्यावेळेस माननीय चंद्रकांतांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आमदार सगळे एकत्रित आलेलो होतो त्यावेळेस सुद्धा ह्याच्यावरती सुद्धा विचार केला आणि मी बाजू मांडली होती. ह्याच्यावर ठोस असा की विश्वास निर्माण होईल मराठा समाजाला, असा काहीतरी तोडगा या ठिकाणी निघावा, त्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याच्यावरती विचार मंथन चालू आहे. आणि अशा रीतीनं मला वाटतं की सगळ्याच समाज बांधवांचे प्रश्न गंभीर आहेत. बेकारीचं प्रमाण प्रत्येक समाजामध्ये वाढत चाललेलं आहे, लोकसंख्या पण वाढलेली आहे. पहिल्या 50 एकर जमिनीच्या 5 एकर जमिनीवरती काही मराठा समाजातील कुटुंब आलेले, तीव्रता फार मोठ्या प्रमाणामध्ये ही नाकारण्याचा कुठलाही मुद्दा या ठिकाणी नाही. परंतु विरोधकांनी कुठं भांडवल याचं करू नये. प्रत्येक समाजाला आपली मागणी मागण्याचा हक्क मागण्याचा अधिकार हा घटनेनं दिलेला, त्या दृष्टिकोनातून मराठा समाज पण या ठिकाणी वेळोवेळी प्रयत्न करतात. मग जरांगे पाटील असतील किंवा याच्या अगोदर कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी प्रयत्न केलेले असतील किंवा आमच्या म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये दास शेळके, सुनील रसाळे, विजय मुळीक असतील, त्यावेळेस माजी मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवारजी असतील, सगळ्यांनीच प्रयत्न केलेले आहेत. आम्ही त्या चळवळीमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे जी काय भडकावळकी राजकारणामध्ये चाललेली आहे ती दुर्दैवी असं मला वाटतंय की कुणी करू नये. आणि ज्यावेळेस मराठा समाजाच्या किंवा इतर समाजाच्या आरक्षणाचा विषय असत, माननीय मुख्यमंत्री हे घटनेनं दिलेलं ते पद आहे, त्याच्यामुळं त्या पदाने एकदा जर तुम्हाला कोणाला आमंत्रित केलं तर सगळ्यांनी हजर होऊन त्याच्यावरती सकारात्मक चर्चा करावी, विनाकारण आगीत तेल वाटण्याचा कोणी प्रयत्न करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. बार्शी तालुक्यामध्ये एक थोडासा गंभीर प्रश्न आहे. बार्शी तालुक्यामध्ये उत्तर बार्शीला चांदणी नदी आहे
आणि जास्त पाऊस आल्यानंतर आगळगाव, मांडेगाव, देवगाव तिन्ही रस्ते बंद होतात. गुणकडे जाणारा प्रवास पूर्ण थांबतो. त्याचबरोबर श्रीपत पिंपरीचा एक रोड आहे, त्या ठिकाणी पण पाऊस झाल्यानंतर पूर्णतः वाहतूक बंद होते. तर त्या पुलाची उंची वाढवण्याबाबत आपण काही पर्याय? माझ्या माहितीप्रमाणे चाऱ्याचे 2 पूल, उकडे तुम्हालाचा पूल, साखरचा पूल, आपण श्रीपत पिंपरीचे पूल, पुलाची उंची वाढवणे आणि मजबूतीकरण हे जे आपण सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्याची बहुतेक कामं काही चालू झालेली आहेत, काही निविदा प्रक्रियेमध्ये. तर तुम्ही जे सांगता की मांडेगाव वगैरे जी हा विषय आहे, निश्चितपणानं भविष्य काळामध्ये त्या सुद्धा पुलाची आपण उंची वाढवून घेऊ. जाता येताना आता पिंपरीनंतर काय वाहून गेली त्याचं सुद्धा आपण केलं. जवळपास हे विषय 40-50 वर्षाचे प्रलंबित होते. उपळे तुम्हाला तर निम्म गाव एका बाजूला निम्म गाव, त्या ठिकाणी सुद्धा आपण निधी दिलेला आहे. या ठिकाणी सुद्धा निधी देऊ, काय अडचण असणार नाही. विशेषपणे बाजार समितीवर प्रशासकीय मंडळासाठी तुम्ही शिफारस केली, तर सोशल मीडियावर असा आरोप होतो की तिथं तुम्ही नेत्यांच्या मुलांना आणि काही ठेकेदारांना तिथं स्थान देण्यात आलं. कोणते काय कुठले ठेकेदार कोण आहेत मला नाव सांगा. म्हणजे काय आता त्यांचे आहेत की मग काय ठेकेदारची नावं सांगा. नेत्याची मुलं, आता नेत्याच्या मुलांनी काय तिथे जमली का? मग नेते आता मला एक सांगा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं असं तिथं चर्चा चालू. आता हे नियामक मंडळ आहे. आता नियामक मंडळामध्ये नाव देत असताना आता नानाचं दिलं नाव, किंवा सुधीर बापूंच्या मुलाचं दिलं, परत रमेश अण्णाच्या मुलाचं दिलं, संतोषदादांच्या मुलाचं दिलं. आता ह्याच्यात गैर काय मला सांगा. आता संतोषदादा निंबाळकर, आदरणीय नाना निंबाळकर, त्यांच्या नातूचं नाव दिलं, बरोबर. आता त्या नानाने अख्खी हयात झाली 40-50 वर्ष. शेतकरी कामगार पक्षाचं काम करताना त्यांचं 300-400 एकर जमीन विकली नाना, देऊ नये का नाव. रमेश पाटील त्यांचे वडील उपनगराध्यक्ष होते. रमेश पाटलांची सुद्धा काय वाताहत झाली सगळ्या, म्हणजे ज्या लोकांनी समाजासाठी योगदान दिलं किंवा ज्यांनी रात्रंदिवस समाजाची सेवा केली, अशांच्या नातवाची किंवा लेकराची नावं देऊन ही गैर आहे का? आता पारभुलीचं आता ठीक आहे, आता काय आमच्या बरोबर पारभुली नसते. आता बापू आहेत, बापू पण आमच्याबरोबर काम करतात. आता राजकारणामध्ये काम करत असताना मी ज्यावेळेस मुसळला माझ्याकडे हल्ला झाला, त्यात बापू जे पार्टीसाठी किंवा त्याच्यात योगदान असते. आता ही अशी काय अंबानी कुटुंबातली का? अदानीच्या घरातली, ह्यांना कुठं मला सांगा, ह्यांना 500 कोटीची 1000 कोटीची प्रॉपर्टी आहे का? सामान्य कुटुंबातलीच आहेत सगळे. आम्ही पण शेतकरी कुटुंबातलीच आहे. असं काय नाही. ते कॉन्ट्रॅक्टरला कुठले दिले मला सांगा. कोण? आता त्या मुलांनी काम करू नये का? सुशिक्षित बेरोजगार माणी समाजाचा कार्यक्रम आहे. आता मी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. असं म्हणणं होतं की त्यांना टेंडर वगैरे सगळं असताना पण स्थान आणि सर्वसामान्य जी कार्यकर्ते आहेत त्यांना काहीच नाही अशी चर्चा सोशल मीडियावर होती. आता प्रत्येक राजकारणामध्ये प्रत्येक पक्ष सामाजिक समतोल ठेवण्याचा प्रयत्न करतो. आता मी काय मराठा समाजाची दिली, काय माणी समाजाचं दिलं, काय धनगर समाज दिलं, आता मातंग समाजाचं अमोल चव्हाणचं दिलं. आता दुर्दैवानं काय झालं, त्यांना जमिनीच विचार समाजात नाही, त्याच्यामुळे ती काय थोडं शेती असावी अशी त्याच्यामुळे आठवण आहे. आता बापूंच्या मुलाचं पण थोडं त्यांच्या नावानं शेत जमीनच नव्हती, रमेश अण्णाच्या मुलाच्या नावानं पण शेत जमीन नव्हती. मग नाना दायगुडी म्हणून धनगर समाजाचे त्यांच्या नावानं शेत जमीन आहे, संतोष निंबाळकरच्या मुलाच्या नावानं शेत जमीन आहे नानाची. ती नावं पुढे गेली. परत आणखी दुसरी आम्ही नावं त्या ठिकाणी दिल्यात. गरड सरचं नाव दिले, त्यामध्ये सोनू पवारचं नाव दिले, आणखीन दोन नावं दिले. आणि ही चळवळीत काम करणारे कार्यकर्तेच आहेत. आता ह्याच्यात सर्वसामान्यांनी मला एक सांगा, या ठिकाणी कुणी आता विरोधकांनी जर टीका केली असेल तर मी त्यांना खमंग उत्तर देतो. शेवटी राजभाऊ राऊतनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिले आहेत. नगरपालिकेचे दिले आहेत, जिल्हा परिषदेचे दिले आहेत, पंचायत समिती दिले आहेत, आणि सरपंच सुद्धा जी केलेत ना, जी रोजगार हमीच्या कामावर जात होते ना, ते सरपंच केले. तर गावचा कारभार त्याला मी केले. आणि नगरपालिकेला सुद्धा अलकाताई आमच्या पवार चाळणी कामगार होता, चाळणीवरती मात्र चालायची माऊली म्हणे, तिला नगरसेवक केलं. संभाजी आमचा जाधव सोलापूरवरचा मंडपाचे खड्डे खात होता, तर चल म्हणलं सभा तुझा फॉर्म भरायचा. आमच्या डगेताई माळव विकत बसलेला मंडळी, त्यांना ताईला म्हणलं चला म्हणलं, आणि माळव विकणाऱ्या त्या माझ्या माऊलीला मी त्या ठिकाणी नगरसेवक केलं. आता 5 उघडे
तिथं पोपटाच्या घरात राहतो विचार त्यानंतर अमोल घरी. आता ह्यांना नगरसेवक केलं ते कसं मी कोणाची पोर आहे. आता दराडे सर आता चळवळीतलाच कार्यकर्ते. आता गरड सरला आम्ही उपसभापती केलं किंवा जे पण इथं सभापती झाले काशीद सर असल, लक्ष्मण बापू सांगताळ असल, अन्य सगळे जेवढे तुम्हाला दिसतात सगळेजण माझ्या माहितीप्रमाणे तर जी चळवळीतले कार्यकर्ते तर रोजगार हमीवर काम केलेली मास्टरवर काय जणांचे सहाय्या होते. कोणी एमएससीबीच्या तिथं खड्डे मारणार ते पण सरपंच झाले, पंचायत समिती सदस्य झाले, जिल्हा परिषद सदस्य झाले, सभापती झाले, नगरसेवक झाले. असं काय नाही, सगळ्याच कार्यकर्त्याला न्याय देतो. आणि काल मी पत्र नव्हतं की हमाल तोरण शिक्षकांची पण नाव आढळली. आता शिक्षकांनी व्यवसाय करून असं आहे का शिक्षक आता एखाद्याला जर तिथं लायसन काढायसाठी अर्ज दिला लायसन गेलं आता तिकडं कोण बघत बसलं का तिथं. आता जी तुम्ही मागा लायसन तुम्हाला देतो करा अर्ज आता तुम्हाला देतो लायसन मागल त्याला लायसन देणं मार्केट कमिटीचं कामच आहे ना. आता कोणी बघत बसलं का. आता शिक्षक असं आहे का मला दाखवा बरं तुम्ही सर्व्हिसवाले व्यवसायच करत नाही आहे का असं. तुम्ही पत्रकार बांधवायचं ज्याला सर्व्हिस आहे ती व्यवसाय करत नाही असं मला दाखवा आहे. कुणाला किराणा दुकान आहे, कुणाला इलेक्ट्रिकचं दुकान आहे, बरेच सर्व्हिसवाले. कुणाची जीप आहे, कुणाची पिकअप आहे, कुणाची वाहन आहे, ट्रक आहे, टेम्पो आहे. आता एखाद्या सर्वंटवाल्याने व्यवसाय करून असं कुठं आले असते नाव काय ते जर कायद्यामध्ये बसत नसतील तर त्याने हरकत घेतली ती निघून पण जातील. कोट्यवधी रुपयाचा निधी आणता पण त्या दर्जाचे काम होण्यासाठी तुम्ही ठेकेदाराला काय सूचना करणार. मी तुम्हाला सुद्धा तुम्हीच त्याचे साक्षीदार आहेत एक नंबरचे. सगळ्याला सांगितलं कुठं जरी फॉल्ट झाला की मला सांगा ती मशीनला काम पाडायची जबाबदारी माझी असते. कुठं ही क्वालिटीमध्ये थोडं होणार नाही. तुम्ही फक्त मला घेऊन चालायचं बरोबर तुमच्या समोर मी काय असं नाही. तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या बरोबर तुम्हालाच घेऊन गेलो मी आणि ती कामं आणि सगळे रस्ते बघा. आता परांडा रस्ता बघा, अलीपूर रस्ता बघा, आगळगाव रस्ता बघा. कोणी कोणी काय काय भानगडी केले त्याचं नीट करत बसलो मी. आज ह्याचा उपळाई रस्ता बघा तुम्ही किती रस्ते सुंदर. आज स्केटिंग खेळू शकतो आपण त्याच्यावर असले रस्ते झाले गुडगुडी. तुळजापूर रोडचा एका हाताने उकरून दाखवला 1 महिन्यातच काम त्यांनी निकृष्ट उघडं पडलं. असे काय म्हणजे भविष्यात काही होऊ नये. तुम्हाला मी आणखी पण या ठिकाणी सांगतो कुठंतरी डांबर वगैरे करपलं ना एखाद्या फुटबॉलाचा कुठं फॉल्ट झाला तर तो क्रायटेरिया सगळ्या एखाद्या रस्त्याला लावून ह्या मताचा मी आहे. आता माझं पण बारीक लक्ष असते त्याच्यावरती. आणि मुळात तुळजापूर रस्ता हा 7 जण काळी माती असल्यामुळे तो कधी टिकलेला नाही. त्याला 2 कोट 5 कोटी रुपयाच्या वरती कधीच निधी आलेला वर्षी 376 कोटी रुपयाचा निधी आला. मला साधं उदाहरण द्या की आपल्या सोलापूर रोड होता काय अवस्था होत होती दरवर्षी. आता होते की काय त्याला तशी ट्रीटमेंट पण देणं गरजेचं आहे ना. आता 376 कोटी तुळजापूर रस्त्यावर सगळा रस्ता आपण उकरणं यामध्ये फुटभराचा फूट 1.5 फूट 2-2 फूट रूम असत. त्याला आपलं पूर्ण त्याला म्हणजे आपण रोलरनं प्रेशर करणार दाबून घेणार त्याच्यावरती परत हेवी ट्रीटमेंट देणार. कमीत कमी 10-15 वर्ष त्या रस्त्याचा टॉप आपण निघाला. उदाहरणार्थ आता पिंपळगाव रस्ता कॉन्क्रीट मध्ये केलेला बघा जाऊन घ्या ठिकाणावर तुम्ही करा बरं प्रत्येक गावाला दाखवा तुम्ही. त्याला शेवटी कुठंतरी एखादा फळाने कुणी जर कॉन्ट्रॅक्टर आगावपणा एखादा करतो त्याला मी समर्थन देणार नाही. पण ज्या ठिकाणी अडचणी येते तिथं ते हाणून पडतो ना. त्याने असं कुणी आगावपणा केलं तर मी काय त्याचा लाड करत नाही किंवा समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवतो. भाऊ लातूर रोडचा रोड आहे का भरतपुरातला तो लोकसभेच्या आधी मंजूर झालेला आहे पण निधी अभावी प्रलंबित आहे. तो लातूर रोडचा नाही आताशी वर पडत झाली नाही इथला आपला टीव्हीएस शोरूमच्या तिथला भरतपुरातला. आणि हा जो बॅनर कोटीचा आहे गेल्या 8 दिवसापूर्वी वर पडत झाली पण काम चालू आहे. नाही तर काय आपलं शहर एवढं वाढलेलं आहे तुम्हाला पण माहिती आहे की एवढी शहराची म्हणजे घरं पण वाढल्या जवळपास आता माझ्या माहितीप्रमाणे 43,000 प्रॉपर्टी असतात आणि एवढा मोठा विस्तार. आता नगरपालिकेत 3 कर्मचारी वर्ग असायचा. आता काय आतमध्ये म्हणजे विषय आहेत वगैरे काही बिचारे सफाई कर्मचारी होते बांधव त्यांना जो ऑफिसमध्ये काय काम आला आणि ठेका पद्धतीनं काम करत असताना त्याला पण मर्यादा आहे. शेवटी आता माझ्या माहितीप्रमाणे 12-13 मध्ये बिल आपण देऊ शकत.
तुम्ही मदत का देऊ शकत नाही? आता ह्याला असं की कारण आहे. ही कारण जर सांगत बसलो तर परत माझ्यावरती टीकेची जोड होतं. काही ठिकाणी येणाऱ्या आर्थिक अडचणी त्या सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं आता तिथं आर्थिक जर स्रोत मोठा असेल नगरपालिकेत किंवा पैकीच्या पैकी जर वसुली झाली तर तुम्ही सांगा मी आणखी तिथं 200-500 आता तुम्हीच बघताय की दर 2 महिन्याला कसं भागवतं आपण त्या बिचाऱ्या सफाई कर्मचाऱ्याचं किंवा 2 महिन्याला एकदा तर उपोषण तुम्हीच ही करता. नगरपालिकेने बिल दिलं नाही म्हणून उपोषण अशी पण वेळ येऊ नये ना. विनाकारण आपल्या ऐपतीप्रमाणे तिथं आपण पाऊल टाकणं गरजेचं. थोडं मागे पुढं होते त्याला काही पर्याय पण नाही. शेवटी पैशाचं सोन पुढं घेता येते. आपण आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती बोलला. परवा आपण जरांगे पाटलांची भेट घेतली त्यावेळेस नेमकी चर्चा आपली काय झाली? नाही मुळातच बरं का मी त्या दिवशी पण सांगितलं की आम्ही फार पूर्वीपासून मराठा महासंघाच्या माध्यमातून चळवळीतला कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. सातत्यानं आरक्षणाचा विषय निघाल्यानंतर मोर्चे असतील आंदोलन असतील त्याच्यामध्ये असं नाही की दुसऱ्यासारखे 4 पैसे देऊन मागं राहिलो. आम्ही थेट त्यामध्ये आमचा सहभाग राहिलेला आहे मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून. आणि आपल्याला पण माहिती आहे फोटो पुरावे जर लागायचे असले ना अण्णासाहेब पाटील वारले त्यानंतर अण्णासाहेब पाटलांची फोटो लावून आम्ही शाखा 18 काढणारा मी कार्यकर्ता मराठा महासंघाचा अध्यक्ष पहिली शाखा जर पोचली जाते त्याची फोटो पण दाखवतो. त्याच्यामुळं आरक्षणाच्या मुद्द्यावरती आम्ही पहिल्यापासून आरक्षण मिळावं हे मराठा समाजाच्या लढ्यामध्ये सक्रिय आहे. आता काय झालेलं होतं की शासनाची त्यांची मध्यस्थी व्हावं ह्या चळवळीचा कार्यकर्ता म्हणून त्या भावनेपोटी मी काही गोष्टी मध्यस्थी करत होते किंवा बोललो. आता माझ्या थोडं पोटाचं थोडं मला इन्फेक्शन झालेलं होतं आणि इन्फेक्शन झाल्यामुळं थोडी मला जायला अडचण आली. कारण सुरुवातीला 15-20 दिवस तर मी गेले चंद्रकांत पाटील साहेबांबरोबर मराठा समाजाच्या बैठका लावल्या. परत भांगी सेक्रेटरी त्या समाजाच्या त्यांना घेऊन बैठका चंद्रकांत पाटलांनी आम्ही लावल्या. आणि वेळोवेळी ह्या सगळ्या प्रक्रिया चालू होत्या. शंभूराजे देसाई बरोबर बस उठ चालू होती. सगळेच विषय चालू होते. मुख्यमंत्र्याला आम्ही भेट होतो. परंतु जे 13 तारखेची त्यांची मुदत होती जरांगे पाटील साहेबांची त्यावेळेस मला 10-11 दिवस माझ्या थोड्या अडचणीमुळे मला पोहोचतात. त्यांचा साहजिकच आहे बाबा फोन आल्यानंतर आता सगळी जण म्हणतात की असं झालं तर झालं. पण माझ्याबद्दल त्यांनी बोलले की दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता त्यांच्याबरोबर चर्चा करायला गेलो. माझ्याबद्दल गैरसमज करून येऊ नका. मी आता आलेलं काय चर्चा करायची करा. त्या दिवशी मी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि तो निरोप घेऊन मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही होते का साताऱ्याला आपल्याला माहितच आहे. त्यांच्याबरोबर चर्चा केली. मी फडणवीस साहेबांचा मला परवा दिवशी 11:02 फोन आला. मी त्यांना पण निरोप दिला होता की भेटून आलेलं मला चर्चा करायची. आणि शंभूराजे पण म्हणले सीएम साहेब आपण सगळे जण बसून आमची तिथे चर्चा पण त्या गोष्टीवरती झाली की हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी काढा. जरांगे पाटलांबरोबर त्यांच्याबरोबर चर्चा करा आणि सकारात्मक ह्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्या. त्याच्यामुळं असं काही विषय नाही. SIT रद्द करायचा आणि मराठा समाजाच्या युक्तीने मागे घ्यायचा हा विषय फडणवीस साहेबांनी कुठवर नेला. आता तुम्हालाही माहिती आहे तुम्ही पत्रकार बांधवाने की एखादं जर 175 जरी करायचं म्हणून उदाहरणार्थ माझं कुसळच्या प्रकरणामध्ये माझं स्वतःच उदाहरण माझ्यावरती 170-307च्या बाबतीमध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये फिर्यादीला नोटीस काढणं कोर्टामध्ये त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड होणं जरी एकतर्फी जर पोलिसांनी तसे काही निर्णय पण घेतले तर ते पण चॅलेंज होतात किंवा प्रत्येक गोष्टीला कुणी ना कुणी आज सगळेजण कोर्टात जातात. त्याच्यामुळे ह्या सुद्धा गोष्टी सगळ्या कायदेशीर तपासून स्टेप बाय स्टेप सगळ्या करणं अपेक्षित असते. त्या पद्धतीची प्रक्रिया चालू झालेली आहे. तर एवढंच की ह्याच तारखेला सरकार दरबारी काही गोष्टी घडणं नाही करणं असं मी सांगू शकणार नाही. परंतु निश्चितपणानं गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया मराठा समाजाच्या बाबतीमध्येच नाही जेवढेही या राज्यामध्ये आंदोलन झालेले आतापर्यंत कुठल्याही आंदोलनामध्ये कुणाला शिक्षा झाली असा विषय नाही. प्रत्येक वेळी सरकारनं नरमाईची भूमिका घेऊन जे आंदोलनामध्ये गुन्हे दाखल झाले ते गुन्हे माघारीच घेतलेले आणि मराठा समाजावरती झालेले गुन्हे सुद्धा 100% सरकार माघारी.